नमस्कार मित्रांनो, आपण टीईटी परीक्षा 2024 साठी महत्त्वाच्या प्रश्नांची सिरीज सुरू केलेली आहे मित्रांनो. आपण आज बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र या विषयावर काही महत्त्वाचे प्रश्न घेणार आहोत, ते पण अत्यंत कमी वेळामध्ये. चला सुरू करूया. पहिला प्रश्न, किशोरावस्था रिकाम जागा असते ती किती वर्षाची असते? किशोरावस्था, पहिला पर्याय 1 महिना ते 2 वर्ष, दुसरा पर्याय 30 दिवसापर्यंत, तिसरा पर्याय 2 ते 6 वर्ष आणि चौथा पर्याय 6 ते 12 वर्ष. तर किशोरावस्था ही 6 ते 12 वर्ष या कालावधीत असते. म्हणून पर्याय क्रमांक 4 हे आपलं उत्तर आहे. 1 ते 2 वर्ष ही शैशव अवस्था असते मित्रांनो. 30 दिवसांपर्यंत नवजात अवस्था असते आणि 2 ते 6 वर्षे ही पूर्व बाल्यावस्थेचा कालावधी. म्हणून आपला जो पर्याय आहे पहिला, चौथा पर्याय उत्तर आहे 6 ते 12 वर्ष. आता पुढचा पर्याय बघा, शिक्षण अधिक प्रभावी होऊ शकते जर, आता पर्याय बघा, विद्यार्थ्यांना स्वतः कार्य करणे व त्यावर नियंत्रण करण्याची स्वायत्तता दिली गेली तर. बरोबर आहे, विद्यार्थ्यांना जर स्वतः कार्य करणे व त्यावर नियंत्रण करण्याची स्वायत्तता दिली तर त्यांचं शिक्षण अधिक प्रभावी होऊ शकतं. म्हणून हा पहिलाच पर्याय आपला बरोबर आहे. बाकीचे पर्याय आपल्याला वाचायची सुद्धा गरज पडणार नाही. यानंतरचा प्रश्न बघा, विद्यार्थ्यांना दिलेल्या सल्ल्याची सर्वात अधिक उपयोगिता ही आहे की त्यामुळे त्यांच्या ज्ञानात वृद्धी होते, त्यामुळे त्यांच्या कौशल्यात वाढ होते, त्यांचा आत्मविश्वास वाढतो, ते व्यवहार कुशल बनतात. त्यांना सल्ल्याची सर्वात अधिक उपयोगिता तर काय होतं त्याच्यामुळे? तर त्यामुळे त्यांचा आत्मविश्वास काय होतो? वाढतो. त्यानंतरचा प्रश्न, मौखिक मार्गदर्शन हे रिकाम जागा कमी प्रभावी असते. केव्हा कमी प्रभावी असते मौखिक मार्गदर्शन? संकल्पना शिकवताना, कौशल्य शिकवताना, तथ्याचे शिक्षण देताना का वरीलपैकी कोणतेही नाही? तर याचं जे उत्तर आहे मित्रांनो, पर्याय क्रमांक 2, कौशल्य शिकवताना. कौशल्य शिकवताना विद्यार्थ्यांना क्रिया करावी लागते, त्यावेळेस मौखिक मार्गदर्शन हे प्रभावी असते, आपण मौखिक सांगू शकतो. म्हणून पर्याय क्रमांक 2 हे आपलं काय आहे? उत्तर. यानंतरचा प्रश्न, शिक्षणाचा सत्तावादी स्तर काय आहे? तर शिक्षणाचा जो सत्तावादी स्तर आहे, शिक्षक केंद्रित, 2 विद्यार्थी केंद्रित, 3 मुख्याध्यापक केंद्रित, 4 अनुभव केंद्रित. तर याचं जे उत्तर आहे मित्रांनो, ते 2 विद्यार्थी केंद्रित. पर्याय क्रमांक 2. मानवीय मूल्ये नैसर्गिकदृष्ट्या सार्वत्रिक आहेत, त्याचा विकास म्हणजे रिकाम जागा, मतारोपण, अंगीकरण, अनुकरण, अभिव्यक्ती. तर ह्याचं जे उत्तर आहे मित्रांनो, पर्याय क्रमांक 1, मतारोपण. यानंतर बघा, विद्यार्थ्याचा अनपेक्षित व्यवहारामध्ये बदल करण्याची सर्वात प्रभावी पद्धत कोणती आहे? विद्यार्थ्यांना शिक्षा करणे ही पद्धत होऊ शकणार नाही. पालकाच्या लक्षात आणून देणे ही पण काय होणार नाही? पद्धत होणार नाही. अनपेक्षित व्यवहाराची कारणे शोधून त्यांच्या उपचाराचे प्रबंधन करावे. बघा, हे बरोबर आहे आपलं उत्तर. पर्याय क्रमांक 3 हेच आपलं काय उत्तर बरोबर आहे. त्यांच्याकडे दुर्लक्ष हे काही योग्य होणार नाही. पुढचा प्रश्न, असा स्तर ज्यामध्ये मुलं एखाद्या घटना किंवा वस्तूबाबत तार्किक दृष्ट्या विचार करणे सुरू करते त्याला काय म्हणतात? आता ज्यावेळेस मुलं एखादा विचार करणं सुरू करतात त्याला काय म्हणतात? तर त्याला म्हणतात मूर्त क्रियात्मक अवस्था. कोणता? मूर्त क्रियात्मक अवस्था. मूर्त क्रियात्मक अवस्थेमध्ये मुलं काय करतात? तार्किक दृष्ट्या विचार करणं सुरू करतात. वर्गात विद्यार्थ्याची रुची कायम ठेवण्यासाठी शिक्षकाने काय करावे? काय उचित असावे? तर बघा, शिक्षकांनी काय केलं पाहिजे? प्रश्न विचारले पाहिजे, म्हणजे विद्यार्थ्यांची काय रुची कायम राहील. म्हणून पर्याय क्रमांक 4 हेच आपलं उत्तर आहे. आता उपयोजित प्रश्न आहे बघा, तुम्ही एका अति सक्रिय मुलाला योग्य दिशा कशी दाखवाल? तुम्ही त्याला पहिल्या रांगेत बसवाल व त्यावर कडक नियंत्रण ठेवाल? नाही, हे तर उत्तर आपलं होणारच नाही. शिक्षा म्हटलं का उत्तर होत नाही. सकारात्मक दृष्टीने विचार करा, प्रश्न आपोआप सुटतील. बघा, त्याची वर्गातील एका कोपऱ्याची जागा निश्चित करून त्याला बसवण्यास सांगेल. कोपऱ्यात जागा निश्चित केली म्हणजे एक प्रकारची शिक्षा दिली त्याला
तसं आपल्याला करता येईल. त्याला फळा स्वच्छ करण्याचे काम द्याल. त्याला अतिसक्रिय मुलाला फळा स्वच्छ करण्याचे काम दिलं तर चालेल का? हो, चालेल. तो क्रियाशील राहील त्यासाठी स्वच्छ करण्याचं काम देऊ शकतो आपण त्याला. पर्याय क्रमांक 3 हेच आपलं काय आहे? उत्तर आहे. पुढचा प्रश्न, खेळण्याशी खेळण्याचे वय या संदर्भित करते. खेळण्याचे वय कोणते? पूर्व बाल्यावस्थेचे का उत्तर बाल्यावस्थे, 3 शिशु अवस्था आणि 4 वरील सर्व. तर जे खेळण्याचं वय आहे ते बघा, पर्याय क्रमांक 1 हे आपलं उत्तर आहे. पूर्व बाल्यावस्था याला टोळी पूर्व वय म्हणतात. उत्तर बाल्यावस्था टोळी वय म्हणतात आणि पूर्व बाल्यावस्थेला खेळण्याचे वय सुद्धा म्हणतात. म्हणून पूर्व बाल्यावस्था हे आपलं उत्तर आहे. सातत्यपूर्ण उद्दीपनामुळे व्यवहारात होणाऱ्या अस्थायी परिवर्तनाला काय म्हणतात? 12 बघा, अंगवळणी पडणे, अध्ययन, अस्थायी अध्ययन, अभिपन. याला आपण अंगवळणी पडणे असं म्हणतो. काय म्हणतो? अंगवळणी पडणे. यानंतरचा प्रश्न बघू. विद्यार्थ्याचे मानसिक स्वास्थ्य उत्तम बनवण्यासाठी खालीलपैकी कोणती पद्धत अधिक महत्त्वपूर्ण आहे? मानसिक स्वास्थ्य उत्तम बनवण्यासाठी सहशैक्षणिक क्रियांची तरतूद, अभिव्यक्तीची स्वतंत्रता, आवडीतील भिन्नता, शिक्षकाची भूमिका व शाळेतील वातावरण. तर याचं जे उत्तर आहे, शिक्षकाची भूमिका व शाळेतील वातावरण काय केलं पाहिजे? व्यवस्थित ठेवलं पाहिजे. यानंतरचा प्रश्न बघा, खालीलपैकी कोणते विधान विकासाच्या बाबतीत खरे नाही? विकास ही आंतरक्रियेचा परिणाम आहे, पहिला पर्याय. दुसरा पर्याय बघा, विकास ही एका व्यवस्थित शृंखलेचे अनुकरण आहे. तिसरा पर्याय, विकास ही व्यक्तिगत प्रक्रिया आहे आणि विकास विशेषाकडून सामान्याकडे होतो. तर याचं जे उत्तर आहे ते विकास हा विशेषाकडून सामान्याकडे न होता तो सामान्याकडून विशेषाकडे होतो. म्हणून पर्याय क्रमांक 4 हेच काय आहे? उत्तर आहे, ते खरे नाही असं विचारलं होतं. अध्ययनाला प्रभावी करणारा व्यक्तिगत घटक बघायचा आहे आपल्याला. अध्ययनाला प्रभावी करणारा संचाराचे साधन, समवयस्काचा समूह, अध्यापक किंवा शिक्षक, परिपक्वता आणि वयोमान. आता पर्यायामध्येच बघा, पर्याय क्रमांक 4 हा वैयक्तिक घटक आहे, बाकीचे वैयक्तिक घटक नाही. यानंतरचा प्रश्न बघा, रिकाम जागा प्रश्नोत्तराचा मुख्य उद्देश आहे. प्रश्नोत्तराचा काय उद्देश असणार? पर्याय बघा, परीक्षेत अधिकाधिक गुण मिळवणे. परीक्षेत अधिकाधिक गुण मिळवणे हा प्रश्नोत्तराचा मुख्य उद्देश होईल का? नाही. विद्यार्थ्याची जिज्ञासा वाढवणे, हा होऊ शकतो. बघू आपण पुढचे पर्याय. विद्यार्थ्याची श्रवण क्षमता वाढवणे हा पण होणार नाही. श्रवण क्षमता तर गाणं ऐकून पण वाढवू शकतो आपण. विद्यार्थ्याचे अज्ञान उघडे करणे हा पण होत नाही. आपण नकारात्मक गोष्टी करू शकत नाही वर्गामध्ये, त्याचं अज्ञान उघडं पाडू शकत नाही. म्हणून पर्याय क्रमांक 2 हेच काय आपलं उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघा, विद्यार्थ्याच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षण आवश्यक आहे. म्हणून काय बघा, विद्यार्थी व शिक्षकांनी विद्यार्थ्याच्या कुवतीची व क्षमतेची माहिती मिळवली पाहिजे. विद्यार्थ्याच्या सर्वांगीण विकासासाठी संधी उपलब्ध केल्या पाहिजे. शिक्षकांनी विद्यार्थ्याबद्दल सहानुभूतीची, मदतीची व प्रोत्साहनाची भूमिका घ्यावी. आणि पर्याय क्रमांक 4 वरील पैकी सर्व. तर हे जे सर्व आहेत हे विद्यार्थ्याच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक आहेत. म्हणून पर्याय क्रमांक 4 हे काय आपलं उत्तर. पुढचा प्रश्न, विद्यार्थ्यास शाबासकी बक्षीस देणे हे प्रबलन कौशल्य, स्पष्टीकरण कौशल्य, चेतक बदल कौशल्य आणि समारोप कौशल्य. तर याचं जे उत्तर आहे, आपण काय करतो, विद्यार्थ्याला बक्षीस देऊन एक प्रकारचं प्रबलन देत असतो. म्हणून हे आहे प्रबलन कौशल्य, पर्याय क्रमांक 1 मध्ये. पुढचा प्रश्न, श्वेता रोज कुत्र्याला भाकरी देते या विधानातून रिकाम जागा वर्तन बदलाचा बोध होतो. कोणतं वर्तन बदल आहे बघा तिच्यामध्ये? तर ज्ञानात्मक, भावात्मक, गुणात्मक आणि क्रियात्मक. भाकरी देते म्हणजे तिच्यामध्ये एक मदतीचा भाव आहे, म्हणून हे भावात्मक क्रियेचं उदाहरण आहे मित्रांनो. हा भावात्मक वर्तन बदल आहे, पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न, वर्ग प्रतिनिधीची निवड करताना कोणता मार्ग योग्य आहे? बघा, ओळखीच्या विद्यार्थ्याची नेमणूक करणे हे तर चुकीचं होईल. आपण वर्गातल्या ओळखीच्या विद्यार्थ्याला
कोणती सवलत देऊ शकत नाही किंवा कोणतंही नुसते ओळख असल्यामुळं फक्त त्याला पुढं करणं हे चुकीची गोष्ट आहे. शारीरिक मजबूती बघा, शारीरिक मजबूतीचा आणि याचा काय संबंध आहे? वर्ग प्रतिनिधी निवडण्याचा काही संबंध नाही. लोकशाही पद्धतीने निवडणूक, हा आपण वर्गामध्ये मॉनिटर नेमताना काय केलं पाहिजे? लोकशाही पद्धतीनं निवडणूक घेतली पाहिजे. म्हणून पर्याय क्रमांक 3 हेच आपलं काय उत्तर असणार आहे. आर्थिक स्तराचा इथं काही संबंध येणार नाही. वेगवेगळ्या आर्थिक स्तराचे विद्यार्थी शाळेमध्ये असतात. पुढचा प्रश्न, अध्यापकाची प्राथमिक जबाबदारी कोणती? तर कोणती अध्यापकाची प्राथमिक जबाबदारी? विद्यार्थ्यांना पदवी मिळवण्यास मदत करणे नाही. अध्यापकाची जबाबदारी काय? विद्यार्थ्यांना पदवी मिळवून देणे ही नाही. अद्ययावत माहिती प्रदान करणे, हा अद्ययावत माहिती काय केली पाहिजे? प्रदान केली पाहिजे. ही अध्यापकाची जबाबदारी आहे. विद्यार्थ्यांमध्ये चांगला अभ्यास सवयी विकसित करणे, विद्यार्थ्याचे मूल्यमापन करणे. तर पर्याय क्रमांक 2 हेच काय आपलं उत्तर. पुढचा प्रश्न, थोर व्यक्तीचे स्मृती दिन साजरे करणे, सण समारंभ साजरे करणे, कलागुणांचा विकास या बाबी रिकाम जागा अंतर्गत मोडतात. या बाबी कशामध्ये मोडतात मित्रांनो? तर आपले हे सहशालेय उपक्रम आहे. कोणते? सहशालेय, शाळेबरोबरच घेतले जाणारे हे उपक्रम आहे. म्हणून पर्याय क्रमांक 2 आहे आपलं उत्तर. पुढचा प्रश्न, विद्यार्थ्यांना अध्ययनासाठी प्रेरित केले पाहिजे. विद्यार्थ्यांना स्वयं अध्ययनाची संधी उपलब्ध करून देण्यासाठी खालीलपैकी कोणता मार्ग वापरता येईल? बघा, प्रत्येक विद्यार्थ्याला पाठ्यपुस्तक मिळवून देणे, स्वयं अध्ययनासाठी पाठ्यपुस्तक उपलब्ध करून देणे. 2 नंबर, व्याख्यानात विविध संदर्भ ग्रंथाचा उल्लेख करणे. ज्यावेळेस आपण व्याख्यान करतो किंवा अध्यापन करतो त्यावेळेस आपण विविध संदर्भ ग्रंथाचा काय केला पाहिजे? उल्लेख केला पाहिजे, जेणेकरून ते विद्यार्थी काय करतील? ते संदर्भ ग्रंथ वाचतील, ज्यामुळे स्वयं अध्ययन होईल. म्हणून पर्याय क्रमांक 2 हेच काय आहे?